पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही। आरोपीचे राजकीय नेते पोलिसांसोबत संपर्क असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वारगेटमधील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केलं। हातात सरकारच्या विरोधातील पोस्टर झळकावत सरकारचा निषेध केला। यावेळी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे, त्यामुळे आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत। आरोपीच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली आहे। स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर शिवशाही बसेसची दुर्दशा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। अनेक बसचे दरवाजे लॉक होत नसल्यानं त्यांना दोरी बांधण्यात आली, तर बसच्या खिडक्याही तुटलेल्या अवस्थेत आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देत पाहणी केली। यावेळी योगेश कदम यांनी पोलिसांशी चर्चाही केली। तृप्ती देसाईंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। बस स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। योगेश कदम कोणत्या तोंडाने बस स्थानकामध्ये आले? कित्येक तासाला घटना घडतात आणि पोलीस काय करतायत? गाडेसारखा साधा आरोपी का सापडत नाहीये, असे सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले। आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली। गुंडांना सत्ताधारी पक्षाकडून अभय दिलं जातंय, पोलिसांवर दबाव असल्याचं त्यांनीच मान्य केलं, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला। सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या आता काय करतायत? दुसरं सरकार असतं तर आवाज उठवला असता, असं संजय राऊत म्हणाले। गृहमंत्री राजकीय फायद्यासाठी गृह खातं वापरतात, बलात्कार अत्याचार झाल्यावर ऍक्शन मोडवर का येत नाहीत, असा सवाल संजय राऊतांनी केला। गृह खातं लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा, असा सल्लाही राऊतांनी फडणवीसांना दिला। राज्यात गृह खात्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगारांना अभय दिलं जाते, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। आम्ही शक्ती कायदा आणला, मात्र सरकारनं अंमलबजावणी केली नाही, सरकारला महिलांची चिंता वाटत नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। स्वारगेट बस स्थानकातील परिस्थितीबाबत आगार प्रमुखांनी तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतलेली नाही, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन बस स्थानकाच्या सुरक्षेच्या संदर्भानं कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळेंनी केली। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर बस स्थानक महिलांसाठी सुरक्षित आहेत का, याचा रियालिटी चेक करण्यात आला। यावेळी बदलापुरातील बस स्थानकामध्ये नशेबाज लोकांचा वावर असल्याचं समोर आलंय। सोलापूर एसटी बस स्थानकामध्ये महिलांची सुरक्षा राम भरोसे असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबिनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत सुरक्षेच्या उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करणार, असा तीव्र इशारा दिला। स्वारगेट बस स्थानकामध्ये महिला कंडक्टरची बॅग चोरी झाली। विशेष म्हणजे बस स्थानकामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असताना चोरानं ही बॅग चोरली। पुण्यातील आयटी कंपनीमधील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक असा अनुभव आलेला आहे। धावत्या कारमध्ये चालकानं महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला। भेदरलेल्या महिलेनं कारमधून उडी मारत खडकी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। बंद पडलेल्या ज्या बसेस आहेत, काल आपण जे टीव्हीवर पाहतोय की त्या बसेस ज्या ठिकाणी कुणी जात नाही, माणसांचा वावर नाही, अशा ठिकाणी जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आढावा घेतला पाहिजे। एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गस्ती तिकडे वाढवल्या पाहिजे। मला एका गोष्टीचं की काही तासामध्येच ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली अशा जवळपास 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन हे त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे। आज याच संदर्भामध्ये महत्वाची बैठक की येणाऱ्या दिवसामध्ये असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सुरक्षित वाटावं, यासाठीची तातडीची बैठक सुद्धा आता परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेत आहेत। आणि मला याबद्दल ज्या वाटल्या की ज्या सूचना कराव्याशा वाटल्या की जेणेकरून या घटना टाळता येतील, कारण शेवटी एसटी ही जीवनवाहिनी आहे। एसटीने हजारो महिला रोज ये जा करतात आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळेला विचार करायला लागण्यासारखी ही घटना झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा
एसटीच्या प्रवासांमध्ये आपल्याला काय चांगल्या महिलांना सुविधा देता येतील या गोष्टींवरती चर्चा झाली. मी माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे. मला परिवहन मंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की या ज्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या सूचनांवरती पूर्णपणे ते काम करतील आणि आणखीन जी आता त्यांची चर्चा होईल, त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा होईल, त्यातून एक स्ट्रॉंग अशी एसओपी महिलांच्या सुरक्षेसाठी, एसटीने प्रवास करणाऱ्या महिला मुलींच्या सुरक्षेसाठी ही बनवली जाणार आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये एसटीचा प्रवास हा नक्कीच सुरक्षित आणि सुखकर असेल. पण याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की पोलीस कुठेतरी कॅम्प करताना पाहायला मिळतात, कारण डेपो मॅनेजरनी 2 दिवसापूर्वीच पोलिसांना पत्र लिहिलं होतं का त्या ठिकाणी एजंट असतील किंवा इतर लोकांचा जो वावर वाढलेला आहे, कारवाई करा. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे कुठेतरी अशा घटनेला बळ मिळाले. नाही, नक्कीच मला असं वाटतंय, तुमच्याच माध्यमातून आज सकाळी मी ही बातमी वाचली की 3 दिवसापूर्वीच आगार प्रमुख जे डेपो मॅनेजर आहेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी त्याच्यावर का कारवाई केली नाही किंवा त्याच्यावरती त्यांनी का काम केलं नाही याची सुद्धा माहिती आम्ही नक्कीच घेऊ. आणि मला यातही मी तुम्हाला सांगते की महिलांच्या प्रश्नांवरती अतिशय गंभीर असं महायुतीचं सरकार आहे. तुम्ही पाहिलं कालच्या दिवसामध्ये 23 सुरक्षा रक्षकांना एका वेळेला हटवण्यात आलं कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली. पोलिसांची सुद्धा हयगय किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्यांची हयगय यामध्ये जर आढळली तर कुणालाही कमी करण्यामध्ये, कुणालाही निलंबित करण्यामध्ये सरकार हयगय करणार नाही, एवढं मी आपल्याला विश्वासाने सांगते. 48 तास झालेले आहे. आरोपीचा चेहरा सुद्धा समोर आलेला असताना पोलिसांना अजून आरोपीला अटक करता आलेली नाहीये, म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी मागणी केलेली आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कसं आहे की बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला देवाभाऊ सारखा, देवेंद्रजी फडणवीसांसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये लवकरच हा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पकडला जाईल. पोलिसांना त्याचे धागेदोरे मिळालेले आहेत आणि आता तुमच्या माहितीसाठी जी मला माहिती मिळाली आहे पोलिसांकडनं, जवळपास 8 टीम या त्याला शोधण्यासाठी गेलेल्या आहेत. कुठल्याही क्षणी त्याला अटक होईल आणि जी शिक्षा, कठोरात कठोर जी शिक्षा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की लवकरात लवकर हा खटला चालवून असल्या हरामखोरांना अजिबात सोडता कामा नये याची भूमिका आमची सुद्धा आहे. सोडलं जाणार नाही, लवकरात लवकर पकडला जाईल आणि त्याला शिक्षाही होईल. पण एसटीमध्ये काही साड्या सापडलेल्या आहेत, निरोधाची पाकिटं सुद्धा सापडलेली आहेत. कशा प्रकारे आपल्या करायला बघता आणि एसटीची तोडफोडही मोठ्या संख्येमध्ये ठाकरे गटाने केलेली आहे. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला मला वाटतं सरनाईक साहेब परिवहन मंत्री झाले आणि त्यांनी ज्या वेळेला अचानक भेटी सुरू केल्या त्यावेळेला त्यांनी हे म्हटलं होतं, मला आठवतंय की अजून आपल्याला इथे फार काम करावं लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी ज्याचा दुरुपयोग केला जातोय हे आपल्या समोर आलेलं आहे, याच्यावरती निश्चितपणे काम होईल. मी पुन्हा तुम्हाला हेच सांगते, ही घटना अतिशय क्लेशदायक आहे, मनाला वेदना देणारी आहे आणि त्यामुळे या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवलं जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद अन्य कोणाकडे दिलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं दिल्याची माहिती आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही अडून बसल्यानं हा तिढा सुटू शकलेला नाही. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारनं वर्षभरात एक पालकमंत्री नेमावा, पहिला भाजपचा दुसरा राष्ट्रवादीचा अशी रोटेशन पद्धत करावी असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ आहे, तो खेळ यांनी शिकावा अशी टीकाही त्यांनी केली. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडचे केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलण्यात आलं. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सुरेश धस यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा निधी रोखून ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांच्या पक्षातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.